सध्या सोशल मीडियावर दोन व्यक्तींबद्दल तुफान बोललं जात आहे. ती नावं आहेत संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा. तर हा विषय सुरू झाला कुठून, चाललाय कुठे, भरकटतोय कुठे आणि या विषयाचा शेवट होणार तरी काय, याबाबत लोकांकडून वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत. बरं, या गोष्टींबद्दल एवढं रान पेटवण्यामागची त्यांच्यातली कारणं ही वेगवेगळी आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांकडून यांच्याबद्दल एवढं भरभरून का बोललं जात आहे, एवढं भडभडून का बोललं जात आहे आणि लोकांचा पारा चढलाय तरी कशामुळे? तर अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे लोकांच्या आस्था, त्यांच्या भावना दुखावल्यामुळे. आता यातील संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर केलेल्या स्कॅम आरोप प्रत्यारोपाबद्दल किंवा विवेक बिंद्रा यांनी संदीप माहेश्वरी यांच्यावरच्या मतमतांतराबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण सध्या तरी हे प्रकरण एवढं विकोपाला गेलंय की थेट लीगल नोटीस, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, केसेसपर्यंत पोहोचलंय. मुळात सोशल मीडियावर मोटिवेशनल स्पीकर, आंत्रप्रेन्योर आणि अजून बरंच काही म्हणून प्रसिद्ध असलेले संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांचे खूप मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबर, फॉलोअर्स आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओजला लाखोंच्या संख्येत व्ह्यूज असतात. हे दोघंही आपापल्या कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर देखील करोडोंच्या घरात आहे. पण इथपर्यंत ते काही 2-4 दिवसात पोहोचलेले नाहीत, तर त्यामागे त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट आहेत. दोघांचेही सुरुवातीचे आयुष्य अगदी हलाखीचं आणि खडतर होतं. मात्र प्रत्येक नकारात्मक परिस्थितीवर सकारात्मकतेने मात करून त्यांनी आज करोडोंचा व्यवसाय उभा केलाय. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. मात्र ज्या भगवद्गीता, वेद, उपनिषद, मोठमोठ्या लोकांच्या केस स्टडीज सांगून इतर लोकांना भांडू नका, वाईट गोष्टी इग्नोर करा, असं मोटिवेशनल ज्ञान देत होते, ते खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतायत. यातून लोकांना मात्र आपल्या संतांनी सांगितलेल्या इतरा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण या उक्तीचा खराखुरा प्रत्यय येतोय. चला तर मग मुळापासून मुद्द्याला हात घालूयात. संदीप माहेश्वरी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते देशातील एक प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत. 2010 पासून त्यांची मोटिवेशनल भाषणं सोशल मीडियावर व्हायरल झाली. देश विदेशातील लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर त्यांचे प्रोफाईल्स असून करोडो लोक त्यांना तिथे फॉलो करतात. ते अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात. तर दुसरीकडे विवेक बिंद्रा यांचे सुद्धा यूट्यूबवर बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून मोठं नाव आहे. त्यांचीही सोशल मीडियावर प्रचंड हवा आहे. दरम्यान विवेक बिंद्रा हे स्वतःला बिझनेस गुरु म्हणवतात. त्यांचे यूट्यूबवर चॅनल्स आहेत. ते लोकांना मार्केटिंग आणि व्यवसायाच्या टिप्स शिकवतात. तसेच ते देखील अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात. पण दोघांनीही सुरुवातीला आध्यात्मिक गोष्टी सांगून पुराणातील गोष्टींना आत्ताच्या काळातील गोष्टींशी सांगड घालून त्यातून लोकांना मोटिवेट करण्याचे प्रयत्न केले. उदाहरणच घ्यायचं झालं तर बुद्धिझम व्हर्सेस भगवद्गीता यावर विवेक बिंद्राने केलेला व्हिडिओ, ज्यात सगळे चुकीचे संदर्भ देऊन मनाप्रमाणे थोतांड सांगून लोकांना चुकीचा संदेश दिला. मात्र समाजाच्या भावना दुखावल्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं. तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला पैसे कमावण्यासाठी उपदेश दिला होता का, असेही व्हिडिओज ट्रोल झाले. पण त्यानंतरही थोडा सावध पवित्रा घेऊन आपापलं काम सुरूच ठेवलं. मात्र असं काय झालं की हे दोन मोटिवेशनल स्पीकर जे लोकांना आपलं आयुष्य आपण कसं कंट्रोल केलं पाहिजे हे शिकवायचे, तेच आपल्यावरचं कंट्रोल हरवून बसले. तर डिसेंबर 11ला संदीप माहेश्वरी यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता, बिग एक्सपोज. या व्हिडिओत काय होतं तर यामध्ये संदीप माहेश्वरी यांच्या सेमिनारला आलेल्या एका मुलाने एका कथित घोटाळ्याचा उल्लेख केला. तो म्हणाला की मी एका प्रसिद्ध यूट्यूबरचा कोर्स विकत घेतला होता, पण त्या कोर्समधून मला वर्थ इट माहिती मिळाली नाही. माझे पैसे वाया गेलेत आणि ही गोष्ट भारतात ठिकठिकाणी सुरू आहे. इथे समजून घेण्यासारखा मुद्दा म्हणजे त्या मुलाने कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. तोच मुद्दा क्लिअर करताना संदीप माहेश्वरी यांनी सुद्धा कुणाचंही नाव न घेता स्कॅमबद्दल बोलले की बिझनेस कोर्सच्या नावाखाली लोकांकडून पैसे लुटण्यास सांगितलं जात आहे. अभ्यासक्रमाच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले जात असल्याचं सांगण्यात येतं. पण त्या बदल्यात लोकांना त्या कोर्सेसचा काही एक फायदा मिळत नाहीये. खरेदी करणाऱ्यांना कसलाही परतावा देत नाहीत. संदीप माहेश्वरी यांचा तो बिग स्कॅम एक्सपोज व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जबरदस्त व्हायरल झाला आणि स्टॉप स्कॅम बिझनेस हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. दरम्यान त्या व्हिडिओतले आरोप यूट्यूबर विवेक बिंद्रांनी स्वतःवर घेतले.
त्यानंतर विवेक बिंद्रा यांच्या लीगल टीमकडून संदीप माहेश्वरी यांना व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लीगल नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर मग दुसऱ्याच दिवशी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये असा दावा केला की काही लोक माझा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणत आहेत. दरम्यान त्या पोस्ट नंतर विवेक बिंद्रांनी एक पोस्ट करत संदीप माहेश्वरी यांना आव्हान दिलं की मी कोणताही स्कॅम करत नाही. जर तुमच्यात गट्स असतील तर मला तुमच्या चॅनलवर बोलावून माझ्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्या. मला कधीही बोलवा. मी चर्चेला तयार आहे असं बिंद्रा म्हणाले. यूट्यूबवर संदीप माहेश्वरी यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आहेत. तसेच येत्या काळात आपण संदीप माहेश्वरीचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी व्हिडिओत सांगितलं. पुढे बिंद्रा यांनी लाईव्ह व्हिडिओ करून आपल्यावरचे सगळे आरोप नाकारले आणि ते म्हणाले संदीप माहेश्वरीच्या बिझनेस मास्टरी कोर्सवरील व्ह्यूज कमी होते, त्यामुळे लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी त्यांनी असं काहीतरी केलं. मी कोणताही घोटाळा करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना काही प्रश्न असतील तर आपण समोरासमोर बसून चर्चा करून बोलू शकतो. पुढे बिंद्रा असं म्हणाले की त्यांनी आजपर्यंत कोणालाही लुबाडलं नाही. तसेच संदीप माहेश्वरीला कोणत्याही कायदेशीर कारवाईची नोटीस देखील पाठवली नसल्याची त्यांनी माहिती पुरवली. म्हणजे मागच्या काही काळापासून संदीप माहेश्वरीच्या व्हिडिओजना व्ह्यूज येत नव्हते, म्हणून त्यांनी मुद्दाम ही कॉन्ट्रोव्हर्सी सुरू केली असा आरोप बिंद्रांनी माहेश्वरींवर केला. दरम्यान एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप केल्यानंतरही हे प्रकरण काही थांबलं नाही. त्यानंतर संदीप माहेश्वरींनी पुन्हा एक व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर अपलोड केला आणि त्या कथित घोटाळ्याच्या विरोधात FIR दाखल करायचं आणि सोशल मीडियावर #ट्रेंड सुरू करण्याचं तरुणांना आवाहन केलं. ते म्हणाले की आता हे युद्ध सुरू झालंय. तुम्ही कुणाकुणाला धमक्या देऊन बोलण्यापासून अडवू शकाल. तुमचा स्कॅम उघड झालेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तुम्ही कुणाकुणाला भाग पाडाल. दरम्यान संदीप माहेश्वरी यांनी व्हिडिओ डिलीट करण्यास नकार तर दिलाच, उलट या घोटाळ्याच्या बाबत लोकांना पुढे येऊन उघडपणे बोलण्याचंही त्यांनी आवाहन केलं. ते म्हणाले की ज्या तरुण तरुणींना त्या स्कॅमची झळ बसली आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी. तसंच व्हिडिओमध्ये त्यांनी कोणतेही कोर्स, प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसच्या फीबद्दल RBIचे जे काही नियम आहेत त्या नियमांची परिपत्रकं दाखवली आणि बिंद्रांच्या योजनांना साफ स्कॅम असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी स्टॉप विवेक बिंद्रा हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचं आणि त्यात RBI, ED यांना टॅग करण्याचं आवाहन केलंय, जेणेकरून सरकारी संस्थांचं त्या स्कॅमवर लक्ष जाईल आणि ते या प्रकरणी काहीतरी कारवाई वगैरे करतील. त्याचा परिणाम म्हणून आता स्टॉप विवेक बिंद्रा हा हॅशटॅग फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर प्रचंड ट्रेंड होतोय. दरम्यान अनेक यूट्यूबर्सनी या संदर्भात व्हिडिओ केले असता त्यांनाही लीगल नोटीस देऊन व्हिडिओ डिलीट करण्यासंदर्भात सांगितलं आहे. बऱ्याच यूट्यूबर्सनी यावरील आपले व्हिडिओ डिलीट केल्याचं पण सांगितलंय. आता ही कॉन्ट्रोव्हर्सी चालू असतानाच विवेक बिंद्रा यांनी द लल्लन टॉप या यूट्यूब चॅनलवर दिलेला एक विवादास्पद व्हिडिओ पण खूप व्हायरल होतो आहे. यात विवेक बिंद्रा यांनी जातीयवादी वर्णव्यवस्थेचं समर्थन केल्याचं दिसतंय आणि क्षुद्र यांना लीडर नाही बनवलं पाहिजे, यातून समाजव्यवस्था बिघडेल आणि संपूर्ण देशाचं नुकसान होईल असं घृणास्पद विधान केल्याचं दिसतंय. यावरून विवेक बिंद्रा यांच्या मनुवादी विचारांची आणि नीच बुद्धिमत्तेची कल्पना येऊ शकते. पण ज्या लल्लन टॉप या यूट्यूब चॅनलवर विवेक बिंद्रा यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला होता त्यांनी बिंद्रांच्या या घृणास्पद विधानाबद्दल कोणताही आक्षेप न घेता उलट याबद्दल बोलण्याचं टाळून बिंद्रांचा बाकीचा सगळा कच्चा चिठ्ठा सांगून आपलं दुटप्पी धोरण इतरांना कळू न देता आपले व्ह्यूज वाढवण्याचा सपाटा चालूच ठेवलाय. आणि इतरही अनेक जण या वाटेवर आहेत. पण हे न कळण्या इतपत जनता काही दूधखुळी नाहीये. सोबतच विवेक बिंद्रा यांनी आपल्या दुसऱ्या बायकोला केलेल्या अमानुष मारहाणीबद्दलही बोललं जात आहे. तसेच विवेक बिंद्रांच्या बायकोचा हॉस्पिटलमधील गंभीर जखमी असल्याचा व्हिडिओ देखील यूट्यूबवर खूप व्हायरल होताना दिसतोय. आणि या संदर्भात विवेक बिंद्रा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्याची माहितीही समोर येताना दिसते. तर दुसरीकडे संदीप माहेश्वरी हे देखील लोकांकडून 1-to-1 सेशन घेण्यासाठी लाखो रुपये घेतात आणि त्या संदर्भातील एक जाहिरात त्यांनी पेपरमध्ये देखील दिली होती असा आरोप विवेक बिंद्रा यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचा दिसतोय. आणि काहीही झालं तरी मी माझे मॉनिटायझेशन सुरू करणार नाही असा दावा करणारे संदीप माहेश्वरी यांनी आपले मॉनिटायझेशन सुरू करून कोणासाठी काय साध्य केलं हे आपल्या जनता जनार्दनाला कळल्या वाचून राहिलं नाही. सोबतच संदीप माहेश्वरी यांनी ही लढाई कोणा एकाबरोबर नसून त्याला सत्य आणि असत्याची लढाई बनवून परत सर्वसामान्य लोकांना भावनिक आवाहन केल्याचं दिसतंय. तर ही होती या दोघांबद्दलची अगदी थोडक्यात माहिती. पण भगवद्गीता, वेद, उपनिषद याच्या
वर्षापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आपल्या सोयीनुसार आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरून गरीब भोळ्या भाबड्या जनतेला चुकीचे अर्थ सांगून महान व्यक्तींबद्दल मोटिवेशनल स्पीच देऊन त्यातूनही चुकीचा अर्थबोध लोकांना सांगून त्यांचे किंवा त्यांच्या पाठीशी उभे असलेल्यांचे कोणते छुपे उद्देश आहेत याचाही विचार आपण सर्वसामान्य जनतेने करणं जरुरीचं आहे. आपल्या इथलं प्रत्येक महान व्यक्तिमत्व जसं की भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शहीद भगतसिंग, डॉक्टर अब्दुल कलाम, संत महात्म्यांमध्ये तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज आणि इतरही असंख्य रत्न आहेत ज्यांनी इतिहास रचला. आपल्या उच्च विचारांनी असंख्य पिढ्या घडवल्या, ज्यांनी कधीही फक्त मोटिवेशनल स्पीच देऊन स्वतःचं आणि एका समूहाच्या कल्याणाचा स्वार्थी विचार केला नाही, तर हे झटले लढले संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी, तेही मनात कोणताही दुटप्पीपणा न ठेवता. त्यामुळे कायमच हे सर्वांचे आदर्श होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. आजकाल काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा प्रयत्न करून स्वयंघोषित मोटिवेशनल स्पीकर होऊन समाजाची दिशाभूल करू पाहतायत. पण जनता हुशार आहे. आजकाल सोशल मीडियाच्या नावाखाली एकमेकांवर चिखलफेक करण्याचा ट्रेंडच सुरू झालाय जणू. पण एखादी माहिती, घटना, भाष्य खरं किंवा खोटं याचे संदर्भ देऊन, स्पष्टीकरण देऊन, त्यातील सत्यता तपासून लोकांपुढे मांडणं हे आणि सत्यता असल्यास स्वीकारणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. बाकी संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे? बिंद्रा यांच्यावरील स्कॅमचे आरोप खरे आहेत की माहेश्वरी मुद्दाम त्यांच्या कॅरेक्टरवर चिखलफेक करतायत? या लढाईत तुम्हाला कोणाची बाजू पडते? संदीप माहेश्वरी की विवेक बिंद्रा? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी बालिश विधानं करून आपले व्ह्यूज वाढवणाऱ्या क्रिएटर्स यांचा ऊत सध्या सोशल मीडियावर आलेला दिसतोय. पण एक जाणकार आणि सुजाण प्रेक्षक म्हणून यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवण्यापेक्षा आपला वेळ आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी देऊन स्वतःची आणि समाजाची, परिणामी देशाच्या उन्नतीचा विचार करणं जास्त चांगलं राहील. जर व्हिडिओ आवडला असेल तर कथाष्टकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो.